माझे न्याय करा. महाराणी सोयराबाईंच्या मनात तुमच्याबद्दल विष घालून तुमच्या अटकेचा प्रयत्न केलाय पंतांनी. यांच्यात काहीतरी होतं म्हणून तर आबासाहेबांनी यांना इतक्या महत्वाच्या पदावर बसवलं. नव्या मंत्रिमंडळात देखील यांना तोच मान मिळेल जो आबासाहेबांनी यांना दिला. चालेल पंत जी महाराज. पंत फक्त ही शेवटची चूक असू द्या, कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो. फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार. ओरणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार. साम्राज्याचा महारुद्रकारी वैर्याचा संहार. आणि आज वारकऱ्यांवर हल्ला. सरळ सरळ तुमचं मन विचलित करण्याचा डाव हा त्या भातुरड्याचा. तर मग झालंय आमचं मन विचलित मामा, झालंय आमचं मन विचलित. धर्मसंकटात असताना मी राजा कसा? तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटीच्या.
दे दिया। शुक्रिया वसूल। ये संभा तो नहीं आ रहा। जल्द से जल्द उस काफर को हमारे सामने पेश करो। बेटे संभा, जाने दो, ये दुश्मनी भूल जाओ, तुम हमारी पनाह में आ जाओ, हैं? जान बख्श देंगे तुम्हारी। रहुल्ला खान, मार डालो इसे, खाल खींच डालो इस काफर की, लेकिन इसे मौत धीरे धीरे देना, आहिस्ता आहिस्ता तड़पा कर मार डालो इस काफर को। हमें जितना दर्द इसने दिया है उसका बदला लेना है हमें इससे। इसे ऐसी मौत मारो कि सारे काफर मराठों की रूह कांप उठे, इसकी चीखें रायगढ़ तक जा पहुंचे और उसकी मौत देखकर मराठे बगावत करना भूल जाए। मुगलों का नाम लेते ही थर्रा उठे वो। जाओ रहुल्ला खान, जाओ, इस सारे फसाद की जड़ इस संभा को मिटा दो, जाओ। औरंग्या, समजेल तुला हा संभाजी मरणाला कसं कवटाळतो ते, आणि रूह तर मोगल तुर्कांची कापेल या मराठ्याचं मरण बघून। उचलेल पुन्हा मराठ्याचं रक्त आणि स्वराज्याचा भगवा ध्वज फडकेल दिल्लीच्या तख्तावर। आमच्या आबासाहेबांनी जगावं कसं हे शिकवलं मराठ्यांना, आणि हा संभाजी स्वराज्यासाठी कसं मरावं हे शिकवेल। माझं मरण मराठ्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवेल। जय भवानी, हर हर महादेव, येकोप येकोप, जय मल्हार। औराजे, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य, तुमचं ते तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसला। ये मरहट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को? क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने? अरे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात? असलं एक तरी पोरग माझ्या घरात का नाही जन्माला आलं? अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी? स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी? अरे संभाजी जन्माला येईल तो महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवछत्रपतींच्या कुशीतच। अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय ठरून बसतो आम्ही। डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील, अरे किती सोसलं असेल। विंचवासारख्या लवलव करणारा वेदना मेंदू छिंचिण्या खाली बसली असतील, अरे किती भोगला असेल का? रगेल असता, रंगेल असता तर झुकला असता, वाकला असता, नमला असता। औरंगजेबाला शरण जाऊन आयुष्यमध्ये जगला असता, मग का सोसत राहिला छावा सार? का सहन करत राहिला? स्वराज्य अस्मितेसाठी आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या स्वाभिमानासाठी, राष्ट्र धर्मासाठी सोसत राहिला।
शिवयोग चिरंतन उगम प्रखर शिवयोग चिरंतन शंभु रूप शिवकाल निरंतर जपताप जटाधर ईश्वर शंकर पावन मंगल यज्ञ शुभ तीन लोक स्वामी अभिजात